बंड्या या नावाची संकल्पना कुठून आली? खरं तर बंड्या ही वृत्ती आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्या फार फरकानं असते. बंड्या जर आरजे नसता तर काय झालं असतं? मी अभिनेता झालो असतो कारण मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, नाहीतर मी नेता झालो असतो. एखादा असा पुणेरी स्लँग जो तुम्ही ऐकलाय, मला आवडलाय, ते इव. आणि वाढीव हे फार आवडतं. तुमचा कॉलेज एक्सपिरियन्स जर तुम्हाला एका शब्दात व्यक्त करायचा असेल तर तो शब्द काय असेल? जाने कहा गए वो दिन. तर AISSMS च्या स्टुडंटसाठी तुम्ही तुमच्याकडून एखादा सक्सेस मंत्र देऊ शकाल? नमस्कार पुणे. AISSMS पॉडकास्ट brings you first ever episode of the विद्यार्थी डायरीज, कट्ट्यावरच्या गप्पा. I am संस्कृती मुंजाल from AISSMS Institute of Management. मित्रांनो, आज आपल्यासोबत असे पाहुणे आहेत ज्यांनी आपल्या गप्पांनी सगळ्यांचं मन जिंकलं. तुमच्यासाठी काय पण ऐकल्यासारखं वाटतंय ना? हे ऐकता क्षणी आपल्या मनात काय येतं की पुढचा आवाज कोणाचा असणार आहे? लक्षात येत आहे ना? ज्या आपल्या घरी जातानाचे सोबती, ज्यांचा आवाज ऐकून आपला मूड एकदम टकाटक होऊन जातो, असे आपले सगळ्यांचे लाडके आरजे बंड्या. तर सुरू करूया चहा आणि काही गोड गप्पा विथ आरजे बंड्या. नमस्कार. नमस्कार. थँक्यू मी मला इथे बोलत त्याबद्दल धन्यवाद. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की बंड्या या नावाची संकल्पना कुठून आली? ते बंड्या संकल्पना हा शब्द पहिल्यांदाच कोणतरी वापरला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि संकल्पना म्हणू शकतो आपण, पण खरं तर बंड्या ही वृत्ती आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्या फार फरकानं असते. म्हणजे बंड करण्याची वृत्ती आपण त्याला म्हणतो. आणि प्रत्येक महाराष्ट्रीय मराठी घरामध्ये आढळणारा एक मराठी मुलगा, त्याला लहानपणी त्याची आई, बाबा, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना कौतुक सांगताना असं म्हणतात की आमचा हा खूप बंड आहे, किंवा मुलगी असं तर आमची ही खूप बंड आहे, कोणाचं ऐकत नाही, आताच पुढे जाऊन याचं कसं होणार. सो ती वृत्ती म्हणता येईल आणि ती प्रत्येकात असते थोड्याफार फरकात, जसं मी मगाशी म्हणालो. सो त्या बंड्याचा अपभ्रंश म्हणजे बंड्या. ते बंड्या हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की एक टिपिकल मराठी महाराष्ट्रीय मुलगा जो बंड्या आहे. आणि हे नाव रेडिओवरती घेण्याचं कारण वेगळं होतं, कारण मी खरंच बंड आहे, मी खरंच बंड्या आहे. तर तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? संस्कृती. संस्कृती. आता तुम्ही तुमच्या वागण्या, बोलण्यातनं, तुमच्या उठण्या बसण्यातनं संस्कृती जपता ही गोष्ट खरी, पण प्रत्येक वेळी तुम्ही संस्कृती जपाल का? असं नाही. किंवा तुम्ही आत्ता किती शालीनतेने छान माझ्याशी बोलताय, तसंच इतर वेळी पण बोलाल का? इतर वेळी मला तसं दिसाल असं नाही. मला एवढंच सांगायचं, असूही शकता तुम्ही, मी फक्त अंदाज व्यक्त केला. त्याचा अर्थ असा आहे की जसं तुमचं नाव आहे तसं तुम्ही असाल असं नाही. तुमच्या आतमध्ये सुद्धा एक वेगळं कॅरेक्टर आहे. त्या संस्कृतीला आपण भारतीय संस्कृती म्हणतो. संस्कृती नावाच्या मुलीला कदाचित वेस्टर्न कल्चर आवडत असू शकतं, पण तिचं नाव संस्कृती आहे. सो तुमचं नाव जे तसंच तुम्ही असाल असं नाही. जसं माझं नाव आहे तसं मी बिलकुल नाही. माझी वृत्ती बंड आहे, मी आतून बंड आहे आणि म्हणून बंड्या. अर्थात त्यासाठी वेगवेगळे टास्क मला करावे लागले, माझ्या आतल्या कॅरेक्टरला बाहेर काढावं लागलं. आणि ते समोर बसलेल्या लोकांनी काढलं आणि सांगितलं की टिपिकल मराठी मुलगा आहे, सो याचं नाव आपण बंड्या ठेवलं. आणि आता 16 वर्ष झाली. बंड्या हे तिथून आले. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात अगदी कॉलेज लाईफ पासूनच? अगदी अगदी हो, लहान असतानाच सुरुवात केली. तसं मी अजूनही लहानच आहे. बंड्या नावाचा माणूस कधीच मोठा होत नाही. लहानपणापासूनच बंड होतो. रेडिओ जॉकी म्हणून पण बंड्या म्हणूनच काम सुरू केलं. बरीच वर्ष झाली आता. माझा दुसरा प्रश्न असा होता की बंड्या जर आरजे नसता तर काय झालं असतं? 2-3 गोष्टी. एक तर मी मोठा बिल्डर झालो असतो. बिल्डर म्हणजे असा बिल्डर नाही, कन्स्ट्रक्शन इमारतीचा बिल्डर झालो असतो. मी अभिनेता झालो असतो कारण मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, नाहीतर मी नेता झालो असतो. आजकाल तर माझ्यासारख्या एक विचार धरून चालणाऱ्या नेत्यांची गरज खूप आहे. तर मी नेता, अभिनेता किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये मी आलो असतो. इतर दुसरं काही करू शकलो असतो असं मला वाटत नाही. कारण आता बऱ्याच जणांना विचारलं, अगर आप ऍक्टर नहीं होते तो क्या होते? पता नाही यार क्या मैं होता. काही ना काहीतरी आयुष्यामध्ये केलं असतं. या 2-3 गोष्टी माझ्या डोक्यात होत्या, पैकी मी त्याच्या कामाला सुरुवात केली होती. मी ह्या 3ही गोष्टीच्या सांगतोय. या 3ही गोष्टींना आधार आहे. कारण कन्स्ट्रक्शनसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याची मी सुरुवात केली होती ऑलरेडी. मी अभिनय सुद्धा करत होतो ऑलरेडी आणि मी सामाजिक काम सुद्धा करत होतो आणि
राजकीय पक्षाचं काम सुद्धा मी केलं रेडिओ जॉकी होण्याआधी. त्यामुळे हे 3 ऑप्शन्स माझ्याकडे होते. पण मी आरजे झालो, रेडिओ जॉकी झालो आणि या तिन्ही गोष्टी मागे पडल्या. पण म्हणजे तुम्ही रेडिओ जॉकी व्हायचं असं ठरवलं नव्हतं, त्याचं तशी वाट तुम्हाला नाही दिली तसं तुम्ही केलं. हो, माझ्या वाटेत ते स्टेशन आलं आणि मग मी स्टेशन आलं तिथे गाडी आली, रेडिओ नावाची, त्यात मी बसलो, चालू आहे. उत्तम. मग आता तुम्ही आधीपासूनच आरजे वगैरे किंवा काही म्हणा कन्स्ट्रक्शन वगैरे तर कॉलेज टाइम पासूनच हे सगळं करत होतं? हा, कॉलेज शाळेपासूनच करतरी उद्योग चालू होते. शाळेपासून. मग तेव्हा तुम्ही असं काही पार्ट टाइम जॉब वगैरे केलेला, जे छोटे मोठे खर्च कॉलेज साठी जे लागतात आपल्याला? आता 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एकतर अँकरिंग आपण ज्याला म्हणतो आजकाल, अँकरिंग, होस्टिंग, MC म्हणतात त्याला. तर त्यावेळी सूत्रसंचालक, निवेदक असं असायचं. तेव्हा कमी मानधन असायचं, पण ते कार्यक्रम करून थोडेफार पैसे मिळायचे, त्यात खर्च निघायचा. वेगळ्या स्पर्धा करायचो, त्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळायची, त्यामुळे तेही निघायचं. आजोळी बालपण गेलं, कधी कधी आजी पैसे द्यायचे. आणि मी आतापर्यंत जर ती गोष्ट कुठे रिव्हील केलेली नाहीये. म्हणजे आम्ही अनेकांचे इंटरव्ह्यूज घेतो, इंटरव्ह्यू देतो सुद्धा. पण आज मी रिव्हील करतो की मी नाशिकमध्ये एका MIDCतल्या एका कंपनीमध्ये 6 महिने कामही केली. ही गोष्ट आजवर मी कुठे रिव्हील केलेली नाही. MIDC मध्ये असणाऱ्या एका कंपनीमध्ये मी 6 महिने नोकरी केलेली आहे कॉलेज चालू असताना. हा, आणि त्या नोकरीवरतीच मला बाबांनी पहिली बाईक घेऊन दिली होती. अरे वा. तिथे मी कष्टाचं काम केलं होतं. पण 6 महिन्याच्या आतच मला लक्षात आलं की हे माझं काम नाही, आणि मग मी ते सोडलं. आणि मग नंतर पूर्ण वेळ निवेदन असेल किंवा कॉलेज आणि बाकी सगळ्या गोष्टी, अँकरिंग, होस्टिंग, रोड शोज, हे सगळं करत 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 जसं मी म्हणालो की माझ्या स्टेशनवर रेडिओ नावाची ट्रेन आली, त्यात मी बसलो आणि आता तुमच्या समोर बसलो. कॉलेज टाइम मध्ये असं कधीतरी होतं की आपण समज विचार करतो आपण आज बाहेर खायला जाऊ किंवा काहीतरी वेगळं घ्यावं, त्याच्याकडे ते माझ्याकडे हे नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला कधी असं आर्थिक काटकसर करावी लागली असेल असं काही इन्सिडेंट? नाही, असं नाही. कारण माझे जे मित्र होते ना, त्या मित्रांनी, म्हणजे असं नाही, म्हणजे मध्यमवर्गीय मित्र होते, श्रीमंत मित्र होते, त्यापेक्षाही थोडेसे कमी असणारे मित्र होते. पण कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना ना, कधीच मला ते जाणवलं नाही की याच्याकडे हे म्हणून मला ते घ्यायचंय. आज उगीच जाणवत राहतं की अरे आपण हे घ्यावं, ते घ्यावं. पण तेव्हा मात्र असं कधी जाणवलं नाही. काटकसर कधी स्वभावात नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. म्हणजे प्रकृतीत कधी काटकसर केली नाही, खाण्यात कधी केली नाही, बोलण्यात कधी केली नाही, कुठेही. त्यामुळे काटकसर असं कधी नव्हता विषय. मित्र होते बरोबर, खूप चांगले मित्र मला भेटले, ज्यांनी मला सांभाळून घेतलं सगळ्याच बाबतीत, सगळ्याच दृष्टी. म्हणजे मानसिक आधार म्हणू नका, आर्थिक आधार म्हणू नका, जो काही आधार तुम्हाला लागतो त्यावेळी. कारण तुमचे पाय तारुण्यात कॉलेजला असताना घसरत असतात. सो मित्र खूप चांगले भेटले, मैत्रिणी सुद्धा होत्या. आणि काटकसर असं करण्याची गरज नाही पडली, पण ती करावी असं वाटतं, ते स्वभाव तुमच्या असावं असं वाटतं. पण माझ्या मनात ती वेळ आली ना, मी केली, मी प्रामाणिकपणे सांगतो. घरगुती कॉफी याबद्दल तुमचं काय मत? तिथे घरगुती येतं ना, तिथे सगळंच मागे पडतं. कारण त्या घरगुतीमध्ये घर असतं, घरपण असतं, प्रेम असतं. आता एक टिपिकल उत्तर वाटेल सगळ्यांना, मी आता जे टिपिकल वाटेल मी एकदम, पण ऑनेस्टली सांगतो बाबांना की जिथे घर तिथे प्रेम आहे. बाकी कुठे गेलं तर तिथे व्यवसाय, व्यवहार आहे. तुम्ही काहीतरी अमुक एखाद्या कॉफी शॉप मध्ये जातात, तर कुठल्या तरी मीटिंग साठी जातात. मग ती कुठल्या प्रकारची मीटिंग असू शकते, काहीतरी कारण म्हणून जातात ना. तिथे काहीतरी रिझन असतं, नाही काहीतरी टाइमपास करत असतो म्हणून तुम्ही जातात, बरोबर ना. घरात तुम्ही 7ला, 8ला, 9ला, 10ला, कुठल्याही वेळेला उठून चहा बनवू शकतात, आईला बनवायला जाऊ शकतात. सो त्या कुठल्याही, इनफॅक्ट ब्रँडेड काही तुम्ही विचारलं असतं, तिथे घर जोडलं असतं, तर मी घरगुती चहा हेच निवडलं असतं. पण टेस्ट वाईज ऑब्व्हियसली घरगुती चहा. चहा प्यायला या तुम्ही आमच्याकडे, त्यात आम्ही गवती चहा टाकतो, त्यात आलं टाकतो, त्यात वेलची असते, छान दूध असतं, चहा पावडर पण उत्तम वापरतो, पाणी सुद्धा कॉर्पोरेशन शुद्ध देतं, खाली गॅस आहे, छान उकळतो, घट्ट चहा असतो, अगदी सुंदर. म्हणजे दुधाचा हवा दुधाचा, काळा हवा काळा, लिंबू हवा, सगळं बनतं की. त्याच्यात प्रेम पण आहे ना. आणि आपली संस्कृती आहे. आलं का, कोणी आपल्या घरी आलं तर आपण काय म्हणतो, तुम्ही आमक्या ब्रँडची कॉफी मागू का, आहे ना, चहा पाणी करूया आपण, जास्त
पुढचा प्रश्न असा आहे की DIY किंवा डू इट युअर सेल्फ मध्ये आपण व्हिडिओज वगैरे बघतो आणि आपल्याला वाटतं की बाबा आपण हे पण करू शकतो. असं काहीतरी तुम्ही रिपेअर करताना किंवा कुठली तरी गोष्ट आउट ऑफ ऑर्डर झाली असेल ती ठीक करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय का व्हिडिओ बघून? नाती, रिलेशन्स आणि बिघडत गेली ती. तुला असं वाटलं असेल मोबाईल वस्तू वाटलं वस्तू नाही, आपला तो टेक्निकल विंडोज नाही, पण रिलेशन्स किंवा नाती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि कधी कधी रिपेअर करण्याच्या नादात ती बिघडत जातात. पण आमच्या घरी मला आठवतं एक टेप रेकॉर्डर होता, छोटासा कॅसेट प्लेअर. मला आठवतं की त्यावर ना किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकत मी हे तुम्ही आजकाल सबमिशन्स म्हणतात किंवा काय म्हणतात मला माहित नाही, ते खूप लिहावं लागतं, दिवाळीचा अभ्यास किंवा अमुक. तर ती गाणी ऐकतात. एकदा तो चालेल असा झाला, तेव्हा कॅसेट्स होते. कॅसेटचा तो वरचा जो काळा भाग आहे तो काहीतरी अडकला होता आणि तो उघडण्याच्या नादामध्ये मी ते सगळंच उघडलं आणि नंतर मला ते जोडताच नाही आलं. वडिलांनी कधी मला मारलं नाही रागाने, नंतर ते आमच्या एका ओळखीच्याने जोडून दिलं. तेवढंच एक कांड केलं होतं. बाकी रिलेशन्स खूप नाही, 2-5 तरी असते जी आयुष्यामध्ये रिपेअर करण्याचा प्रयत्न केला. युट्यूबवरचे व्हिडिओज बघून किंवा रील्स बघून बिगडे हुए नाते को कैसा, नाते को म्हणजे रिलेशन को कैसा ठीक करेल, तो माझा पर्सनली पण मला बोलायचं वाटलं. पण मग ती नाती रिपेअर झाली तिथे लिहिलं ना बिघडली का, तुमच्या प्रश्नातच होतं. बिघडली का, पण रिपेअर पण होऊच शकतात. काही रिपेअर झाली, काही बिघडली, काही माझ्याकडे कदाचित ती काय शोल्डरिंग गन वगैरे प्रकार असतो, तर कधी त्याच्या इथे लाईट नव्हती, कधी माझ्या इथे लाईट नव्हती आणि काही ठिकाणी मात्र दोघांकडे लाईट व्यवस्थित होती. ते छान, ते सिल्वर आहे, ते वितळलं आणि मग छान आता जोडलं, अशी गोष्टी झाल्या. प्रश्न तर सुरूच राहते. एक रॅपिड फायर राऊंड होऊन जाते. हो चालेल. वडापाव की मिसळपाव? मिसळपाव. पुण्याच्या पर्स्पेक्टिव्हनी खाव ह्या महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह? कुठेही मिसळपाव, कारण एका वडापाव मध्ये आपलं भरत नाही आणि 10 पावशे आपण मिसळ संपत नाही, त्यामुळे मिसळपाव. पुणे म्हटलं की काय आठवतं? पुणे म्हटलं की काय आठवतं तेच, पुणे तिथे काय होतं एवढंच आठवतं. सगळंच आहे. कुठल्या गोष्टीवर तुम्ही बोलता, ते शिक्षण आहे, संस्कृती आहे, चांगलं क्राऊड आहे, प्रेमळ लोक आहेत, वेगानं प्रगती करणारं शहर आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. पुणे तिथे काय होणं एवढंच आठवतं, तेच आठवतं आणि हेच आठवायला पाहिजे. एखादा असा पुणेरी स्लँग जो तुम्ही ऐकलाय, तुम्हाला आवडलाय? मला ना ते आणि वाढीव हे फार आवडतं. पुणे म्हणले की यू आठवतं. आणि एक शेवटचा सर्वात जास्त गाजलेला आणि वादातला प्रश्न असा की मुंबई का पुणे, कुठे राहायला तुम्ही प्रिफर करता? महाराष्ट्र. पण तरी मुंबई का पुणे? महाराष्ट्र. असं नाही, एक तुम्हाला मी पुण्यात राहायला प्रिफर करेल. मी पुण्यात राहिला, मी काय मुंबई पुणे वादाच्या काही पुण्यात नाही सर, आपल्याला एखाद्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून लोकल पकडणं नाही शक्य होणार. ते तेवढा पेस नाहीये जो मुंबईचा पेस आहे. स्पिरिट आहे पण पेस नाहीये आणि तो पेस मॅनेज करणं मला पर्सनली आवडेल. पुणे. ठीक आहे, आपण बोलूया प्रश्नांकडे. कॉलेजमध्ये असताना तुमचं मित्रमंडळींसोबत कधी असं अचानक ठरलेला कुठला प्लॅन फिरायला जाण्याचा असं झालंय का? कुठे गेलेला? आम्ही नाशिकचेच असतो, माझं मूळ तसं गाव नाशिकच्या अवतीभोवती जायचो आम्ही. आणि मग असं म्हणजे तेव्हा तर गाड्या वगैरे नसायच्यात ना, तुम्ही कसं जायचं? काही टू व्हीलर्स होत्या, आमच्या मित्रांकडे टू व्हीलर्स होत्या, सो टू व्हीलर्स वरती जायचो आम्ही. आता 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 श्रावण संपलाय, पण म्हणजे श्रावणाची फार चांगली आठवण की आम्ही कायरेटी गोंडावरती नाशिक पासून एक 28-30 किलोमीटर अंतरावरती त्र्यंबकेश्वर आहे. तिकडे श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी फेरी होते त्या पर्वताला, डोंगराला ब्रह्मगिरी म्हणतात. मला खूप वर्ष झाली आणि तेव्हा खूप गर्दी असते. आम्ही 3ऱ्या मंगळवारी गेलो, पण ते आम्ही गाडीवरती गेलो. सो जायचो, जवळपास बरेच स्पॉट होते, पण असं कुठे बाहेर गेलोय, चलो गोवा चलते हे असं कल्चर तेव्हा आमच्याकडे नव्हतं.
लांबच्या नाही, जवळपास जवळपास. आणि काही स्पॉट्स होते तिथे जायचो. नाशिकच्या नाशिक. तुमचा कॉलेज एक्सपिरियन्स जर तुम्हाला एका शब्दात व्यक्त करायचा असेल तर तो शब्द काय असेल? जाने कहा गए वो दिन. आठवणी. जाने कहा गए वो दिन एवढंच त्याचं वर्णन आहे. कारण तुम्ही कॉलेजला आहात तर तुम्ही कॉलेज खूप एन्जॉय करा. त्याच्यापेक्षा शाळा माणसाने खूप एन्जॉय केली पाहिजे हे मी सांगतो. आणि शाळेतून कॉलेजात आल्यावर शाळेचं महत्व कळतं. आणि मी हे खात्रीनं सांगू शकतो की उद्या या रस्त्यावरून जाताना तुम्ही कॉलेजकडे खूप अभिमानानं बघा ही माझ्या कॉलेजची इमारत आहे, मी इथे शिकली आहे. पण शाळेच्या इमारतीकडे तुम्ही खूप प्रेमानं बघा. सो शाळेचे दिवस पण खूप छान, कॉलेजचे दिवस पण खूप छान. पण या दोन्ही दिवसांच्या बाबतीत कॉलेजच्या बाबतीत तुम्ही असं म्हणेन की जाने कहा गए ते परत यायला पाहिजे. आम्ही सायकलच मला वाटतं वर्ष 2 वर्ष वापरली. भलं मोठं सायकल स्टँड, कारण आमचं कॉलेज पण खूप मोठं होतं. भलं मोठं सायकल स्टँड होतं, तिथे आम्ही खूप टाइमपास करायचो. समोर कॅन्टीन होती. ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या सुद्धा केल्या, कारण स्वभावच आपला तसा आहे. आठवतं मला ते सगळं. ते चेहरे सुद्धा आठवतात ज्यांना आम्ही कधी कधी त्रास दिला. सो सॉरी त्याबद्दल, पण ते दिवस होते. सो खूप धमाल केली. ते कट्टे आठवतात. आता तर बरंच बदललंय, खूप चेंज झालंय, बिल्डिंग्स वाढल्या. आता तर ते पार्किंग पण दिसत नाही आणि आजकाल कोणी सायकल पण मला वाटतं वापरत नाही कॉलेजला यायला. असं ते आठवतं पण ते सगळं. आता तुम्ही म्हणाला तुमचे कट्टे होते, तर असं तुमच्या कॉलेजमध्ये असा कुठला स्पॉट होता की तुमचा अड्डा असणार किंवा हा ग्रुप इथेच दिसणार? नाही, कॉलेजचा अड्डा नव्हता, पण कॉलेजला असताना अड्डा होता, पण तो कॉलेजपासून लांब होता. नाशिकमध्ये एक 10-15 वर्षांपूर्वी, इनफॅक्ट आता सुद्धा आहे, पण एक 15 वर्षांपूर्वी कॉलेज रोडला विशाल नावाचं एक हॉटेल होतं. मी आवर्जून उल्लेख करेन, कारण आता याच्यात खोटं म्हणून उपयोग नाही. किती लोकांपर्यंत व्हिडिओ जातो माहिती नाही काय, पण विशाल नावाचा एक कट्टा होता. त्या कट्ट्यावरती आम्ही पडीक असायचो 7:30-8 सकाळपासून रात्री 10-10:30-11 आणि ते बरेच उद्योग केले, बऱ्याच गोष्टी केल्या. सो कॉलेजमध्ये तसं थोडंसं स्ट्रिक्ट होतं कॉलेजमध्ये. त्यामुळे कॉलेजमध्ये कट्टा असं नाही. बोट क्लबला वगैरे आम्ही बसलेलो असायचो. शाळा काय कॉलेज काय ते जवळजवळच होते, त्यामुळे तिथे बोट क्लब होतं, तिथे बोट क्लबला जायचो. पण कॉलेजमध्ये थांबायचं मी त्या कट्ट्यावर जाऊन बसायचो. तुम्ही बंक वगैरे करायचं त्या काळात नव्हतं असं काही? अरे हे आता आहे, प्रेझेंटी लावा तुम्ही. एवढी प्रेझेंटी असेल तर आम्ही तुम्हाला काय प्रॉक्सी म्हणतात नव्हतं तर. तुम्ही सगळे लेक्चर इमानी बरे बसायचे? मला सॉरी, पण 11वीला पहिले 7 महिने माझा वर्गच माहिती नव्हता. ही वस्तुस्थिती, मला 7 महिने माझा वर्ग माहिती नव्हता. नंतर मला कळलं की माझी काहीतरी जी डिव्हिजन आहे आणि तो वर्ग इथे भरतो. हो, त्या 10वी पर्यंत एकदम स्ट्रिक्ट होतं ना सगळं, घरात सुद्धा. मी आजोळी माझं बालपण गेलं, मामा वगैरे तसे स्ट्रिक्ट, त्यामुळे ते एन्जॉय नाही करतात. आता कॉलेजला गेलो आपण, आपल्याला कोण असं करून करायला पाहिजे लेक्चर, लक्ष द्यायला पाहिजे अभ्यासाकडे, द्यायला पाहिजे. पण मला माहित नव्हतं. पण नंतर तुम्ही घरी जायचं का हॉस्टेलमध्ये? मी वर्षभर हॉस्टेलला राहिलो होतो. वर्षभर एका कोर्ससाठी हॉस्टेलला राहिलो होतो. हॉस्टेल नाही म्हणता येणार त्याला, मला हॉस्टेल नाही मिळालं होतं. मग मी माझ्या बाबांचे मित्र होते, त्यांच्या घरी राहिलो, कारण त्यांच्याकडनं कॉलेज जवळ होतं. पण तिथं मला जरा ते वेळेवर उठा, वेळेवर झोपा, वेळेवर जेवा, ते काय जमत नव्हतं मला. थोडंसं तिथे ते सगळे का छानच, पण मलाच थोडं स्वतःला अनकम्फर्टेबल होतं. म्हणून मी कॉलेज जवळच खोली घेतली होती, रूम, आणि मग तिथे आम्ही मित्र राहतो. खास करून मुलांचं असं असतं की हॉस्टेल किंवा पीजी मध्ये राहणारे मुलं जरा वेगळ्याच लेवलची गंमत करतात. तर असं त्यातला कुठला तरी स्टोरी, इन्सिडेंट की तुम्ही हॉस्टेलची गमती जमती? नाही, मी म्हणतो मी हॉस्टेलमध्ये नव्हतो राहिलो. मी खोली घेऊन, म्हणजे रूमच होती ती. आम्ही 2-3 रूम होते आणि माझ्याबरोबर माझे 2-3 मित्र होते, आम्ही राहिलो. तर तिथं मी जास्त दिवस नव्हतो सुद्धा. पण काय झालं, आता हे सांगावं की नाही मला माहित नाही, पण हे खरंच घडलेलं आहे. कॉलेजमध्ये होतो, तुम्हाला कोणी ना कोणीतरी आवडतच. तर तुम्हाला जे आवडतात, तर तेव्हा अशी पद्धत होती, आता मला माहित नाही आता काय पद्धत आहे, पण तेव्हा जी आवडते तिच्या मैत्रिणीशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तिला पट्ट्यात घेतात आणि मग पुढे जातात. तर जी मला आवडत तिच्या मैत्रिणीशी मी बोलत होतो. त्यातनं गैरसमज
ती ज्याला आवडत होती त्याचा झाला आणि मग भांडणं वगैरे झाली. मी म्हटलं माझा काही इंटरेस्टच नाही बाई. तो सिनियर होता पण तो गैरसमज झाला. मग काय फर्स्ट इयरला रॅगिंगच्या नावाखाली असा तो एक किस्सा आहे. बाकी तिथे आम्ही कॅन्टीनलाच पडीक असायचो. त्यामुळे कॉलेज आणि ते शिक्षण आणि ते वर्ग नाही ह्या दोन एवढंच. पण बाहेरचं जगच जास्त अनुभवत नाही असं झालं. तो छोटासा किस्सा मला आठवतो आणि त्या माझा तो मित्र आहे. तो मित्र मध्ये पडला आणि त्यामुळे जरा वातावरण शांत झालं. हो आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा करावं असं मला वाटतं. तो अनुभव घ्यावा. भांडणाचा आजकाल मुलं खूप सिन्सिअर वाटतात कॉलेजची. आहेत पण अगदी भांडणाच्या एक्सटेंट पर्यंत नाही जात. असं होतं बोलून भेटून जात. आमचं तेव्हा नव्हतं असं. तेव्हा नव्हतं. तुमच्याच बरे आमच्याच नव्हतं. तुम्हाला म्हणजे हॉस्टेलमध्ये राहू किंवा घरी राहू थोडेफार पैसे तर म्हणा हो. ट्रॅव्हलिंगला म्हणा किंवा खाण्याला म्हणा तर ते पॉकेट मध्ये मिळायचे. मी थोडंसं झोल करेल. काय शोध लॉक टेबल नावाचं एक पुस्तक येतं माहिती आहे? ते छोटस असतं. तेव्हा काहीतरी 5-10 रुपयाला पण नसेल. बरोबर ना? अजूनही तेवढंच. एवढंच आहे ना? माझ्या बाबांना माहित नाही लॉक टेबल काय प्रकार आहे. लॉग आहे आणि टेबल आहे. बरोबर ना? सो टेबल 2-2.5 रुपयापर्यंत येतो. म्हणजे असा टेबल हा त्यावेळी आणि लॉक लावला आपण त्याला त्याची किंमत 3-3.5 रुपये होती. लॉक टेबल घ्यायचं आहे आम्हाला. अर्जंट आहे आम्ही सगळे मिळून वापरणार आहे. आणि मग घेतला लॉक टेबल 3.5 पण मग ते घरी दाखवायला नाही का? नाही मी तेव्हा रूमवर होतो ना हॉस्टेलवर. त्याला होतं टेबल कुठे आहे म्हटलं कॉलेजमध्ये घेऊन गेले. तिथंच काम झालं. मग इंजिनिअरिंगच्या यायला होतो ना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला तेव्हाचा तो किस्सा. तर असे काहीतरी झोल करायचो. पण तुम्ही करू नका प्लीज. आईवडिलांना फसवू नका सिरियसली. म्हणजे असा त्रास देऊ नका. पण म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करता करता ते अपघाताने आलो का काय सांगू तुला. मी रोड शोज करायचो इव्हेंट्स करायचो. माझा इकडे ओढा जास्त वाढला. मग ते जरा बाजूला ठेवलं मी आणि मग पुढे पण मग कॉलेजला बॅकलॉग वगैरे असं काही इफेक्ट नाही झाला? झालं की काय ते सगळ्यांजवळ कसं सांगायचं. पण तो झालं. कॉलेजमध्ये तुम्हाला मिळालेली एक बेस्ट ऍडवाइस कुठली असेल? लेक्चरला बस. लेक्चर कर. यापेक्षा उत्तम ऍडवाइस कुठलाच नाही मिळाला मला आयुष्यात. आणि एकदा वडील कॉलेजला आले होते आणि मी कॉलेजमध्ये नव्हतो आणि तेव्हा जो ऍडवाइस मिळाला मला तो मला वडील आज पण ऐकवतात वयाच्या तसं आपलं नाव पण आहे ना पण तरी ते मला म्हणतात की कधी माझ्याकडनं काही चुकलं तर त्या मॅडम बाबांना जे वाक्य म्हणाले ते बाबा मला आजही ऐकवतात. मी कॉलेजला नव्हतो. मी कॅन्टीन मध्ये होतो. मित्र सांगायला आला की तुझे वडील आले कॉलेजमध्ये. मग मी तिकडे गेलो त्यांना पाहिलं. हा तुमचा मुलगा आहे. हा लेक्चरला बसत नाही. याचं काही कम्प्लीट नसतं. अमुक नाही तमुक नाही. आता त्या बाईंनी खूप संताप काढला आणि त्यांनी एक सुंदर वाक्य वापरलं. हे बघ तू तुझ्या वडिलांना फसवत नाहीये. तुझ्या आईला फसवत नाहीये. तू मला फसवत नाही. तू स्वतःला फसवत. बाबा बऱ्याच वेळा मला हे वाक्य वापरतात. तू काय आम्हाला फसवत नाही. तू स्वतःला फसवत. सो हा एक ऍडवाइस आणि लेक्चरला बस आहे. पलीकडे काय सल्ला कुठे मिळत नाही मला. कारण मीच लोकांना खूप सल्ले द्यायचो. धमाल मी खूप धमाल आयुष्य जगलोय आणि प्रत्येकाने ते जगावं असं मला वाटतं. बंड्यांच्या गोष्टींचं दाव ही म्हणून तुमची इंस्टाग्रामवर सिरीज हा फेसबुकवर आहे. इंस्टाग्रामवर मी त्यातले काही व्हिडिओज टाकतो आहे. तर त्या सिरीज पैकी एखादी आमच्या एएसएसएमएसच्या स्टुडंटसाठी तुम्ही गोष्ट सांगू शकाल? हे बघा इथे मी जे बोललोय त्यातलं जे काही बरं असेल ते तुम्ही आधी घ्या. जे नको असेल ते प्लीज काढून टाका. कारण प्रत्येकाची गोष्ट आयुष्याची गोष्ट प्रत्येकाचं व्यक्तिमत्व प्रत्येकाचा इतिहास हा वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यातनं जे काही बरं असेल ते आपण घ्यावं. जे वाईट आहे ते सोडून द्यावं. हे मी आधी क्लिअर करतो. आणि मी 2 गोष्टी सांगितल्या. आयुष्यामध्ये मैत्री जपा. कारण मित्र खूप गरजेचे आहेत. आपल्याला नाती जी मिळतात ती आपण ठरवू शकत नाही आयुष्यामध्ये. आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो. आपले नातेवाईक कोण असावे ठीक आहे आपण ठरवू. हा पण मित्र मात्र आपण निवडू शकतो. सो मी मैत्रीची एक गोष्ट सांगतो. एका महायुद्धातला हा प्रसंग आहे. महायुद्ध सुरू असतं आणि ही गोष्ट सुरू केली म्हणजे महायुद्ध सुरू असतं आणि काही सैनिक बंकर्स मध्ये असतात आणि कॅप्टन त्यांना लीड करत असतात. काही सैनिक सीमेवरती लढत असतात पुढे
पैकी एका सैनिकाला गोळी लागते आणि तो सैनिक खाली कोसळतो. त्याचा एक मित्र असतो, तो मित्र त्या बंकरमध्ये असतो आणि तो त्याला म्हणतो, कॅप्टनला असं म्हणतो की सर मला माझ्या मित्राला तिथून परत आणू दे, त्याच्यावरती जर उपचार झाला तर त्याला बरं वाटेल. तर ते म्हणतात की समोर इतकं घनघोर युद्ध सुरू आहे, जर तू सुरक्षित आहे आणि तू जर त्याला आणायला गेला आता तर तुलाही गोळी लागू शकते, तू मरू शकतो, तू जायबंदी होऊ शकतो. तो म्हणाला नाही सर मला जावं लागेल कारण तो माझा मित्र आहे. तर कॅप्टन असं म्हणतात की इतक्या घनघोर युद्धात मी तुला पाठवणार नाही, आता आपण बंकरमध्ये सुरक्षित आहोत, समोरचा जेव्हा मारा थांबेल तेव्हा आपण चाल करूया, तोपर्यंत त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. असं तो सैनिक त्या कॅप्टनला म्हणतो. कॅप्टन म्हणे ते असतं ना इट्स माय ऑर्डर वगैरे, इट्स अन ऑर्डर वगैरे काहीतरी प्रकार असतो. ठीक आहे, कॅप्टन त्याला ऑर्डर देतात आणि तो थांबतो, पण कॅप्टनची नजर चुकवतो आणि धावत त्या रणभूमीवरती जातो आपल्या मित्राला वाचवायला. त्याला गोळी लागलेली असते, तो पडलेला असतो. नंतर त्याला तो खांद्यावरती टाकतो आणि पुन्हा बंकरकडे धावत येत असतो. कॅप्टन ते बघतोय, कॅप्टन म्हणतो की आता हा पण गेला, याची पण वाट लागली किंवा असं सगळं चालू असतं. त्याला ते बोलवत असतात, त्याला खांद्यावर टाकलेलं असतं आणि तो रणभूमीतनं पळत 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 बंकरपर्यंत येतो. पण त्या दरम्यान त्या जो मित्र व्यवस्थित असतो त्याच्या पायाला गोळी लागते आणि तो जायबंदी होतो. पण कसा बसा तो लंगडत लंगडत त्या बंकरपर्यंत पोहोचतो. कॅप्टन त्याला असं म्हणतात की तुला सांगितलं होतं की तू जायबंदी होऊ शकते, तुझा मृत्यू होऊ शकतो, तू कशाला त्याला वाचवायला गेलास? तो असं तो माझा मित्र होता. अरे पण तू तर धारातीर्थी पडला होता, तो मेला होता, काही गरज नव्हती तुला तिथे जाण्याची. त्यावर तो मित्र असं म्हणतो की तो गेलाय, ही गोष्ट खरी आहे, पण जेव्हा मी तिथे पोचलो त्याला खांद्यावरती घेतलं तेव्हा तो जिवंत होता आणि त्याने एक वाक्य वापरलं की मित्रा कुणी नाही आलं तरी चालेल, पण तू येशील याची मला खात्री होती. असं म्हणून त्यानं माझ्या खांद्यावरती जीव सोडला. सो आपल्या मैत्रीसाठी आपण चांगल्या मित्रांसाठी नेहमी केलं पाहिजे. चांगले मित्र आयुष्यात मिळणं खूप अवघड असतं. देवाची कृपा मला चांगले मित्र मिळाले. सो मैत्री असावी तर ती अशी की आपल्या मित्राला एवढा विश्वास असतो की माझ्या शेवटच्या वेळेला धावत येणारा एक तरी माणूस जगामध्ये कोणतरी आहे. आणि हे झालं कॉलेजमध्ये आपण शिकत असताना, कारण ही मैत्री शाळेत कॉलेजातली मैत्री टिकते बऱ्यापैकी. शाळेतल्या मैत्रीमध्ये कुठल्या प्रकारची औपचारिकता नसते. कॉलेजच्या मैत्रीमध्ये थोडीफार ती येऊ शकते, कदाचित तुमचा सिनियर तुमचा बॉस बनू शकतो, असं होऊ शकतं. पण शाळेतल्या मैत्रीत ते नसतं, ती औपचारिकता नसते. हे झालं मैत्रीबद्दल. दुसरी छोटीशी गोष्ट सांगतो, मग आपण पुढे जाऊया. जी अलीकडेच मी सांगितली, एक माणूस असतो, म्हणजे आयुष्य कसं जगावं त्याची ती गोष्ट आहे. एक माणूस असतो आणि त्याची 4 चाकी असते, 4 व्हीलर. तो ती घेऊन चाललेला असतो रस्त्यानं. रस्ता असतो, रस्त्याच्या बाजूला गटार असतं, खोलवर गटार असतं आणि बाजूला वेड्यांचं हॉस्पिटल असतं. तो तिथून चाललेला असतो, अचानक त्याची गाडी पंक्चर. तो डोक्याला हात मारून घेतो की अरे बापरे गाडी पंक्चर झाली, आता काय करायचं. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतो आपल्याकडे तर स्टेपनी आहे, घाबरण्याचं काय कारण आहे. तो डिक्की उघडतो, स्टेपनी काढतो, व पंक्चर झालेला चाक तो काढतो, त्याचे नटबोल्ट्स तो बाजूला ठेवतो आणि आता तो स्टेपनी बसवणार. त्यात पंक्चर झालेल्या चाकाचा धक्का त्या नटबोल्टला बसतो आणि ते नटबोल्ट जे आहेत ते त्या गटारात पडतात. त्यामुळे आता ते गटार खोल असतं, त्या गटारात ते नटबोल्ट काढणं अवघड असतं. तो म्हणतो आता स्टेपनी आहे, नटबोल्ट नाहीये, आता ते कुठून आणायचं, गाडी कशी घेऊन जायची, काय करायचं, प्रश्नाला पडलेला असतो. तर एक वेडा खिडकीतून पाहत असतो हे सगळं. तो वेडा त्यांना काय म्हणतो की ओ कारवाले, जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. तुमच्या गाडीचं एक टायर पंक्चर आहे आणि बाकी 3 तुमच्याकडे व्हील आहेत, चाक आहेत आणि ती चालू अवस्थेत आहे. तर तुम्ही प्रत्येकी एक नट, त्याला 4 नट आहेत ना 3 चाकांना, प्रत्येकी एक नट काढा, तुमची स्टेपनी बसवा, त्याला 3 नट लावा, सगळे 3 नट लागतील, गाडी हळूहळू चालवा, गॅरेजवर जा किंवा स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये जा आणि 4था नट बसवून घ्या, काम सोपं होईल. तो माणूस त्याला असं विचारतो की अरे तू तर वेडा आहे, तुला कसं काय सुचलं हे. तो म्हणाला मी वेडा आहे, मी मूर्ख नाही. बऱ्याचदा शहाण्यांना जगण्याचे खूप सारे नियम असतात. आपण म्हणतो वेड्यांना नियम नसतात, पण एखाद्या वेळेस आपण वेडे असू चालेल पण मूर्ख नसतात. आणि समस्यांची कारण आपल्याला माहिती असतात,
तसं त्याचे उपाय सुद्धा आपल्या आसपास असतात. आपण कारणांवरती कॉन्सन्ट्रेट करतो, उपाय मात्र शोधायचे राहून जातात. सो आपल्याकडे सुद्धा नटबोल्ट आहेत आपल्या प्रत्येक समस्येवरती. फक्त गरज आहे ते नटबोल्ट शोधण्याची आणि नटबोल्ट शोधून ते व्यवस्थित पॅक करण्याची आणि आपल्या आयुष्याची गाडी पुढे चालवण्याची. सो या त्या दोन गोष्टी, एक आयुष्य जगताना काय कसं जगावं आणि एक मैत्रीची गोष्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यासाठी प्लीज मला फॉलो करा फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवर. बरोबर आहे. कधी कधी आपल्याकडे प्रश्नांचं उत्तर समोरच असतं अगदी, पण आपण ते शोधू शकत नाही किंवा असताना आपल्याला दिसत नाही, अगदी अगदी पण ते आपण नक्की शोधू शकतो. खरं नाही, खरं तर तुमच्यासाठी वेळ काढणं हे माझ्या बिझी शेड्यूलचाच भाग होता. आणि इथे मी व्यक्त केलेली माझी मतं वैयक्तिक आहे आणि ती फक्त माझ्याशी संबंधित आहे. त्यातलं जे बरं वाटलं ते घ्या, जे बरं नाही ते घेऊ नका. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की आपण मैत्री जपायला हवी, तसंच मी अपेक्षा करते की आपली ही मैत्री अशीच टिकून राहावी. तुम्ही इथे येत राहावं आणि आपण असेच इंटरव्ह्यू घेत राहू. 100% आपली मैत्री टिकवणं हा आता आपल्या आयुष्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. वेळ पडली तर आपण बंड करू, पण आपली मैत्री टिकवू. सर, AISSMS च्या स्टुडंटसाठी तुम्ही तुमच्याकडून एखादा सक्सेस मंत्र देऊ शकाल? अरे यार, इतके मोटिवेशनल स्पीकर्स आहेत AISSMS च्या, सगळ्या टीचर्स, सर, तुम्ही फॅकल्टी म्हणता, इतके बुद्धिमान आहेत. AISSMS कॉलेजचा इतका मोठा इतिहास आहे, तो नीट समजून घेतला, जाणून घेतला. आपल्या फॅकल्टी आपल्याला जे काही सांगतात, शिकवतात ते नीट समजून घेतलं आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला. आई बाबा आपल्याला जे सांगतात ते वागण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी दुसरं काही लागत नाही. बाकी ते कठोर मेहनत आणि तत्वनिष्ठ राहणं आणि सतत प्रयत्नरत राहणं, अपयशानं खचून न जाणं, हे मोठमोठे शब्द मी वापरणार नाही. आपले आई वडील, आपले गुरुजन आणि चांगल्या विचारांची माणसं आपल्या आयुष्यात जर काही मार्गदर्शन करत असतील ते प्लीज पॉझिटिव्हली घ्या. आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करा, त्यांचा अनादर करू नका असं मला वाटतं. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती परिश्रम करत मार्गक्रमण करा. यश आपोआप मिळतं. प्रत्येकाच्या यशाची व्याख्या वेगळी असते. मी खरं सांगतो, मी खूप धमाल आयुष्य आतापर्यंत जगलेलो आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद, देवाच्या कृपेनं खरं तर इथपर्यंत पोहोचलोय. खूप संघर्ष केला आणि वाईट दिवस काढले आणि असं काही नाही. सहज आयुष्य जगलं, तसं सहज आयुष्य सगळ्यांनी जगलं वाटतं. हारायचं नाही, ते फार सुंदर वाक्य ना, की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकतो. जसं तुम्ही म्हणालात प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते, त्याप्रमाणे तुमची यशाची व्याख्या काय? हा इंटरव्ह्यू तुमच्यापेक्षा जास्त आमच्या सगळ्यांसाठी AISSMSच्या 16,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं यशाच्या अनेक व्याख्या, जसं मी मगाशी म्हणालो त्यापैकी एक व्याख्या आहे. आणि यशाची एक व्याख्या सांगतो की आयुष्यावर आपण आपल्या आई वडिलांचं नाव लावतो ना, असा एकतरी दिवस यावा की त्यांना आपल्या नावाने ओळखलं जावं. मला त्यापेक्षा मोठे कुठलंच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधून आणि आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि जसं तुम्ही म्हणालात की मैत्री टिकून राहायला हवी सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींची, तसं आपली दोघांची आणि आपली आणि AISSMS ग्रुप 100% 100% टिकून राहणार. आणि मी AISSMSच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी आता सगळ्यांचीच नावं घेणार नाही, पण या कॉलेजमध्ये मी आधी पण आलो होतो, आताही आलोय, यापुढे येत राहील. या पॉडकास्टची सुरुवात माझ्या सेगमेंटनी झाली असं मला कळतंय. सो माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तुम्ही बोलत त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुमच्या पायरोणाने आमचं सिरीज याहून पण चांगलं चालत राहावं असं मी अपेक्षा करते. धन्यवाद. AISSMSच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच.